परंतु तुमच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. नेमाडे सर, जसं जसं सुनीलजींनी म्हटलं की घनकचरा प्रकल्प याच्यात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे आपण मागे पडलो. मला वाटतं कदाचित घनकचरा प्रकल्प हा आपल्या कारकिर्दीतला हे होता, तो फार पूर्वीचा विषय. त्याच्यामध्ये काय झालं? घनकचरा प्रकल्पात काय झालं हे म्हणण्यापेक्षा पूर्वीचा घनकचरा प्रकल्प जो आज बंद अवस्थेत आहे तो सुरू करून त्याच्यात काय अडचणी आहे त्या जिल्हाधिकारी आणि आपले आयुक्त महोदय आपल्या भागाचे यांच्याकडे त्याविषयीची माहिती देऊन जर खऱ्या अर्थाने घनकचरा प्रकल्पाची सुरुवात झाली तर मला असं वाटतं या शहरामध्ये जागोजागी जे कचरा डेपो निर्माण झालेले आहे त्या कचऱ्याची जी दैनंदिन उत्पत्ती होते तो कचरा त्या डेपोपर्यंत जाईल, म्हणजे शहराची जी दुर्दशा होताना दिसते ती होणार नाही. घनकचऱ्याच्या संदर्भामध्ये मला एका गोष्टीवर प्रकाश टाकू इच्छितो की तो जो प्रकल्प आहे की त्याच्यावर करोडो रुपये खर्च झाले. आज जर तिथली परिस्थिती जर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितली तर तिथलं भीषण वास्तव तुमच्या डोळ्यासमोर आहे की आज तिथं एक पत्राचा शेड शिवाय कुठलीच काही अवेलेबिलिटी नाही आहे. तिथं शहराने टाकलेला कचरा त्या गावातले ग्रामीण भागातील नागरिक आता मना करायला लागले. का तर तो पसरवण्याचं सुद्धा काम ह्या नगरपालिकेनं गेल्या 5-7 वर्षामध्ये केलेलं नाहीये की तिथं मोठमोठे ढीग लागलेत, परंतु ते साध्या जेसीबीनं पसरवण्याचं काम सुद्धा मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही. तर त्याचा परिणाम असा झाला की त्या गावचे लोक आता ट्रॅक्टर्स ट्रका अडवायला लागलेत आणि तिथं कचरा टाकू नका म्हणून त्या प्रकारे बोलायला लागले. पण लोणारी साहेब, नुसता घनकचरा प्रकल्प हा या शहराचा प्रॉब्लेम नाहीये. कचरा संकलनाचा विषय, कचरा कोंड्यांचा विषय. मी जेव्हा शहरामध्ये फिरलो तेव्हा मला असं दिसून आलं की शहरामध्ये कुठेही एक कचरा कोंडी नाही. निश्चितपणे आपल्या हायवेच्या बाजूने जेव्हा हायवेने आपण जातो तेव्हा हायवेच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. हा जो कचऱ्याचा सुवास आहे तो नाकाने दूरपर्यंत न जाता कानोकानी दूरपर्यंत जातो, म्हणून तर आपल्याला ही वेळ नाही आली आहे. मागच्या वेळेला नाले सफाई झाली. नाले सफाई मधला जो गाड आहे तो किमान 100 ते 150 डंपर हा खाजगी प्लॉटवर टाकण्यात आला. हे मागच्या वेळेला जेव्हा नगराध्यक्ष अख्तरभाई पिंजारी होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो कचरा टाकण्यात आलेला आहे की अक्षरशः ज्याच्यावर लेआउट की कॉन्क्रीट रस्त्याचा स्वतः शेतमालकाने स्वतःच्या पैशानं कॉन्क्रीट रोड केलेलं, त्या कॉन्क्रीट रोडवर सुद्धा त्यांना टाकण्याचं धाडस त्या पिढीने दाखवलं आणि आज त्याचाच परिपाक म्हणून तिथं ते 150-200 डंपर आजही पडून आहेत. यांनी हा कचरा का नाही उचलला? यांच्या कारकिर्दीमध्ये यांनी सांगितलं होतं की 90 दिवसामध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर भुसावळ शहर हे कचरा मुक्त करू. मग यांनी आतापर्यंत काय केलं? 90 दिवसाच्या आत आम्ही हेच निर्णय घेतलेले. घंटागाड्या जर मागे घेतल्या गेल्या असत्या तर आज हे प्रसंग आला नसता. त्या घंटागाड्यांचा प्रश्न आम्हीच सोडवलेला आहे. त्या कचरापेट्यांचा विषय घंटागाड्या आल्या, तो कचरापेटीचा विषय आम्ही काळामध्ये आलेला आहे. आम्ही वेलबरोबरचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. आम्ही सफाई कर्मचाऱ्यांच्या 11 जे लाड समितीच्या शिफारशीनुसार 11 अपत्यांना घ्यावं लागतं तो विषय सुद्धा तुम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये घेतलेला नाही. त्यांना न्याय आम्ही दिला. 11 सफाई कर्मचारी आम्ही केले. कर्मचारी भरती आमच्या काळामध्ये झालेली. त्याची 56 लाख रुपये आकडेवारी पण त्याची 56 लाख रुपये सुद्धा दिलेली जगनभाई. लाड समितीच्या शिफारशीनुसार जेव्हा एखादा सफाई कर्मचारी रिटायर्ड होतो तेव्हा त्याच्याच घरातील एका व्यक्तीला त्याच्या जागेवर सामावून घेण्यात येतं असा लाड समितीची शिफारस आहे. त्यानुसार तो रिटायर झाल्याच्या 3 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये त्याचा प्रस्ताव नगर परिषदेकडे घेऊन आपण सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी देऊन त्याला तात्काळ रुजू करण्याचे हे बॉडीलाच आहे आणि त्याच्यानुसार नेहमी ही प्रक्रिया सुरू असते. जर कालांतराने काही अडचणी आल्या तर ते 2-4 महिने ते पेंडिंग राहतं, परंतु 5व्या-6व्या महिने त्याला ही नोकरी मिळतेच आणि याच्यामध्ये कोणी ती नोकरी दिली याचा प्रश्न नसतो. त्याची ती नोकरी असते त्याला ती मिळणारी असते. पागे समितीचा जो अहवाल आहे तो आपल्या कार्यकाळात प्रसिद्ध झालेला आहे. त्यानुसार आपण नोकर भरती का केली नाही त्यावेळेस? जर का सत्ता तुमची होती तर त्यावेळेस नोकर भरती करायला पाहिजे. कारण एक आहे ना, यांनी आम्हाला कामं करू दिले नाही. या लोकांनी वारंवार आमच्या प्रत्येक विकासाच्या विषयाला या लोकांनी पूर्णपणे विरोधी पक्षामध्ये हे लोक असताना आम्ही सत्तेमध्ये असताना यांनी विरोध केला. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की त्या काळामध्ये पागे समितीचा जो अहवाल आला त्या काळामध्ये मुख्याधिकारी बीटी बाविस्कर होते आणि मुख्याधिकारी बीटी बाविस्कर हे असल्यामुळे
त्यांनी पूर्णपणे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी आडकाठी काढली. कारण यांच्या सांगण्यावरून हे जे आताचे सत्ताधारी आहे यांच्या इशाऱ्यावरती हे बीटी बाविस्कर मुख्याधिकारी नाचत आले. त्याच्यामुळे आमचे नगराध्यक्ष असतील उमेश भाऊ नेमाडे, आमचे नगराध्यक्ष असतील अख्तरभाई पिंजारी, या लोकांनी कामं करू दिले नाही. त्याच्यामुळे पागे कमिटीचा जो अहवाल आहे पूर्णपणे अधूड खात पडला. त्याला पूर्णपणे हे पूर्वीचे जे विरोधक होते आणि आताचे जे सत्ताधारी आहे आणि जे बीटी बाविस्कर मुख्याधिकारी हे पूर्णपणे हे धूळ खात पडलेल्या याला हे सगळे जबाबदार आहेत. तुम्ही विधानसभेच्या भाई अक्षय तुमची जैन. आठवण करून देतो, विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या नगरपालिकेवर प्रचंड प्रमाणात टीका केलेली होती, मग तेव्हा उमेश भाई किंवा अख्तर भाई यांचं कार्य तुम्हाला कसं काय तेव्हा लक्षात नाही आलं? काही लक्षात आमच्याही लक्षात नाही.